लाकूड, लाकूड तुम्ही पाहिलेच, तुम्हाला माहित आहे. ठीक आहे. लाकूडला शब्द काय आहे ते बघा. लाकूडला समानार्थी असलेला शब्द पहा कोणता आहे? खोड. लाकूड म्हणजे खोड. ठीक आहे, एवढाच आहे. ठीक आहे. नेक्स्ट पहा. नंतर आहे हात. ठीक आहे. हात माहिती तुम्हाला, तुमच्या शरीराला असलेला हात. ठीक आहे. हात म्हणजे काय? हस्त, भुजा, पाणी. इथं पाणीच पहा. पाणीची वेलांटी कुठून आहे? पहिली वेलांटी, दुसरी वेलांटी नाही. ठीक आहे. पहिली वेलांटी म्हणजे काय? हात. हस्त, भुजा, कर. कर म्हणजे हात. कर म्हणजे ते कर नाही. कर म्हणजे करण्याचं कर नाही. कळालं? कर म्हणजे हात. आणि पाणीची वेलांटी पहिली आहे म्हणून पाणीचा अर्थ काय होते? हात. आणि पाणी जर वेलांटी जर दुसरी आली तर पाणीचा अर्थ काय होईल? प्यायचं पाणी, जल म्हणता तुम्ही. ठीक आहे, कळालं का? नंतर पहा तिमिर. तिमिर म्हणजे अंधार, अंधत्व, अंधकार. ठीक आहे, ओके. नंतर पहा, नंतर आहे बाहू. बाहू म्हणजे दंड, भुजा. ओके. नंतर पहा वायस. वायस सर्वात महत्वाचा. वायस म्हणजे काय? कावळा. शाबास. काक. काका संस्कृत शब्द आहे, काक. नंतर लिहा एकाक्ष. ज्याला एकच डोळा आहे असा एकाक्ष, किंवा एका डोळ्याने फक्त पाहणारा एकाक्ष. ठीक आहे, ओके. नंतर पहा अर्णव. अर्णव. अर्णवचा अर्थ पहा. अर्णव म्हणजे काय? रत्नाकर. रत्नाकरचा अर्थ काय लागते पहा. नंतर लिहा. कळालं ना? अर्णव म्हणजे काय? रत्नाकर. रत्नाकर म्हणजेच काय? समुद्र. समुद्र म्हणजे जलधी. जलधी, सागर, उददी, सिंधू, पयोई, अंबुदी, वारी राशी, अब्दी, जलाशय, जलनिधी, अंबुनिधी, सरितपती. मग तुमच्यामध्ये अर्णवला शब्द काय बघा? रत्नाकर आहे. ठीक आहे. नंतर बघा सुज्ञ. तुम्ही आताच लिहिला ना, पाहिला. सुज्ञ म्हणजे शहाणा, सज्ञान. सुवर्ण म्हणजे काय? सोने, हेम, कनक, कांचन, हिरण्य, सुवर्ण. आत्मजा. आत्मजा म्हणजे माहित आहे तुम्हाला. आत्मजा म्हणजे काय? कन्या. बरोबर का? मुलगी, सुता, तनया. नंतर नंदिनी, तनुजा, कन्यका. ठीक आहे. आत्मजा म्हणजे काय? कन्या, मुलगी, सुता, दुहिता, तनया, तनुजा, नंदिनी, कन्यका. समोर लक्ष ठेवा. आणि आत्मजा म्हणजे काय? मुलगा. आत्मजा म्हणजे मुलगी. नंदन म्हणजे मुलगा. नंदिनी म्हणजे मुलगी. ठीक आहे. कन्या म्हणजे मुलगी. म्हणजे कन्यक म्हणजे मुलगा होत नाही, काही लावायचं नाही. ठीक आहे. काही आता सुत म्हणजे मुलगा आणि सुता म्हणजे मुलगी. ठीक आहे. तनय म्हणजे मुलगा, तनया म्हणजे मुलगी. ठीक आहे. काही काही शब्दाचे अर्थ थोडे वेगळे आहेत. नंतर पहा आता सुभाग्य. सुभाग्याचा अर्थ काय लागते बघा? भाग्यवान, भाग्यवंत, भाग्यशाली, नशीबवान. बरोबर का? पिक्चर मध्ये खूप वेळा ऐकला असेल, तू खूप भाग्यवान आहेस, आप बहुत भाग्यशाली हो, किंवा नशीबवान, भाग्यवंत, भाग्यवान. ठीक आहे. हे काही शब्द आहेत. नंतर बघा सुंदरचा शब्द काय? रमणीय, मोहक. तुम्हाला प्रश्न काय? सुभाग्य या शब्दासाठी खालील समानार्थी शब्द लिहा. ठीक आहे, किंवा ओळखा. कोणता आहे सुभाग्याला? सुभाग्याला काय? भाग्यवान. ठीक आहे, कळालं का? विसरले नाही पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट पहा वारू. वारू म्हणजे काय? घोडा पाहिला तुम्ही? घोड्याचा शब्द आहे वारू. वारू म्हणजेच काय? पाहिजे घोडा. हय, अश्व, तुरंग, तुरग, वाजी, अरच, तुरंगम, अबलक. आणि आहे पहा वारा. वाऱ्याला काय बघा? वायू, पवन, मरुत, हवा, अनिल, समीर, वात, समीरण, व्यान, गंधभाऊ. आता याच्यापैकी पहा हे महत्वाचे वायू आणि पवन माहित पाहिजे.
मरुत आणि हवा तुम्हाला माहितच आहे, ठीक आहे. आणि अनिल आणि समीर हे महत्वाचे शब्द काय येतात ते तुम्हाला माहितच पाहिजे, ठीक आहे. कोणता आहे? वायू, पवन, मरुत, हवा माहित आहे. नंतर अनिल आणि समीर हे काही शब्द महत्वाचे आहेत ते तुम्हाला माहितच पाहिजे, ठीक आहे. ओके. नंतर आहे पहा निपुण. निपुण म्हणजे काय बघा, निपुण म्हणजे निष्णात, जो की असा व्यक्ती ज्या गोष्टीमध्ये त्याला एखाद्या गोष्टीमध्ये पारंगत आहे त्याला म्हणायचं निपुण. नंतर आहे निष्णात. कौशल्य, बरोबर का? कौशल्य येईल का? कौशल्य नाही येणार, कुशल असेल, ठीक आहे. निपुण म्हणजे निष्णात होईल, श्रेष्ठ बी होणार नाही, कौशल्य होणार नाही, एकमेव सुद्धा होणार नाही. एकमेव म्हणजे काय? एकटा किंवा एकुलता एक. नंतर कौशल्य म्हणजे काय? तुमच्या इंग्लिश मध्ये शब्द आहे स्किल. श्रेष्ठ म्हणजे खूप महान व्यक्ती असा, ठीक आहे. पण निपुण म्हणजे काय? निष्णात, कुशल, वाघबगार, प्रवीण. ऐकला शब्द प्रवीण? प्रवीण मसाले म्हणजेच त्यातलं काय? फक्त प्रवीण, बरोबर का? नंतर अंबारणार आहे प्रवीण मसाले, फक्त प्रवीण. हा. नंतर कसबी म्हणजे एकदम असा कसलेला व्यक्ती. समजा एखाद्या कुस्ती आहे, कुस्तीमध्ये एखादा कसलेला व्यक्ती असतो ना, जो की हरत नाही असा व्यक्ती कसबी. पारंगत, पटू, ठीक आहे. मग हे काय झाले? निष्णातचे सगळे समानार्थी. पा कौशल्य. कौशल्य काय? कुशलता, चातुर्य, कुशल असणारा, ठीक आहे. श्रेष्ठ म्हणजे वरिष्ठ, ज्येष्ठ, उत्तम. एकमेव म्हणजे फक्त एकच आणि केवळ एकच, ठीक आहे. ढग पा. ढग तुम्हाला माहितच आहे. ढग, पयोदर, मेघ, घन, जलद, आर्द्र, अब्र, अब्द, बरोबर का? हे शब्द तुम्हाला माहितीच पाहिजे. इथे ढगाला समानार्थी असलेले शब्द कोणता आहे बघा? वर्षा होईल का? वर्षा म्हणजे पाऊस होईल का? नाही. पयोदर होईल. होईल का? पयोदर. नंतर नभी होईल का? नभी नाही होणार. नभी म्हणजे आकाशी. काळवट होईल. काळवट होईल का? नाही. नभ कधी काळवट असतील का? नाही. ढग नाही, काळवट नाही होणार. काळवट म्हणजे काळा पडणारा होईल का? ढग काळा पडते का रे? ठीक आहे. वर्षा, पाऊस पडणे, वर्षा ऋतू. नंतर आहे वर्षाकाल किंवा पावसाळा, ठीक आहे. देन नभी. नभी म्हणजे काय? आकाशी. पहा दिला तुम्हाला शब्द नभी म्हणजे आकाशी, ठीक आहे. पहा आता 18वा 19 20 फक्त 3च घेऊ, मग तुम्ही ठीक आहे. गगन. गगन म्हणजे काय? आकाश, नभ, व्योम बी आहे म्हणजे वरील सर्व, बरोबर का? नभ खाली पहा. गगन, आकाश, नभ, व्योम, वितान, गगन, अंबर, अंतरिक्ष आणि रव. थोडा डिफरंट शब्द आहे रव. गगन म्हणजे काय? रव, रव. हा, रव. नंतर आकाश म्हणजे नभ, नभ म्हणजे गगन. गगन म्हणजेच काय? व्योम. व्योम म्हणजेच काय? वितान. वितान म्हणजेच गगन. आणि गगन म्हणजेच काय? अंबर. अंबर म्हणजेच काय? अंतरिक्ष. वानर. वानर म्हणजे पहा आता काय काय. वा, शाबास. एक शब्द तुम्हाला पाठच आहे सगळी. माकड. वानर म्हणजे काय? काळ्या तोंडाचे माकड. नंतर कपी, मरकट, शाखा मर्ग, ठीक आहे. ओके. शाखा मर्ग म्हणजे काय? जो नेहमी कोणत्या ना कोणत्या तरी झाडावर किंवा झाडाच्या फांदीवर राहतो त्याला म्हणायचं शाखा मर्ग. चौथीला आहे पा शाखा मर्ग किंवा तिसरीला शब्द आहे शाखा मर्ग. समीर. समीर आताच पाहिलं तुम्ही. समीर म्हणजे काय? वारा, अनल, पवन, मारुत, हवा, अनिल, ठीक आहे. हे झाले वाऱ्याचे म्हणजे समीर शब्द, ठीक आहे. आता पहा शेवटचा सुमन. सुमन पहा. सुमन म्हणजे तुम्ही माहिती तुम्हाला काय? फुल.
फुल म्हणजेच काय पुष्प, पुष्प म्हणजे काय कुसुम, सुम आरल नवीन शब्द आहे. उत्तर काय पहिला शब्द ठीक आहे बरोबर आहे. आता मुलगी आताच पाहिला सुता दुहिता तनया आत्मजा तनुजा आणि कळी म्हणजे काय नवमलेले फुल.